मध्ये हर माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्याला नर्मदा परिक्रमा करताना 1 महिना झालेला आहे आणि आज आपण आहोत नर्मदाबाईच्या उगमस्थळावर म्हणजेच अमरकंटकमध्ये. आणि आता चाललेलो आहोत माई बगिया, म्हणजे जिथून नर्मदाबाईचं मैया निघते त्या ठिकाणावर उगमस्थानावर आपण चाललेलो आहोत. माई बगिया. नर्मदे हर. खूप सुंदर असं वातावरण आहे नर्मदे. झाडाच्या मधून सूर्याची किरण येत आहेत आणि पूर्ण अशा प्रकारची झाडी, पूर्ण जंगल. नर्मदे माईची बगियामध्ये या प्रकारे जलपरिवर्तन करतात आणि तट परिवर्तन करतात. त्याप्रमाणे पूजेला बसतात सगळे लोक. हे सगळे आळंदीचे विद्यार्थी है ना. नर्मदे ह्या. आणि इथं एक नर्मदा माईचं मंदिर आहे आणि हे आहे उगमस्थळी. ते जे मंदिर आहे त्याच्या इथून दाखवतो. इथून नर्मदा मैया निघते. इथून मुख्य इथून निघाल्यानंतर इथून ते जल याच्यात येते. इथून आलं पुढच्या बाजूला एक होल आहे. त्या होलमधून पुढे माईचं माई नदीच्या स्वरूपात व्हायला सुरुवात होती. इथे कुंड आहे. आणि इथं मंदिर. पूर्ण अमरकंटकमधील हे उगमस्थळीचं मी चित्रण तुम्हाला दाखवतो. इकडं गेल्यानंतर नर्मदा मैया प्रवाहित होती. इथं कुंडाच्या स्वरूपात. इथून कुंड आहे आणि इकडून तिथून येते. इथून असं या ठिकाणी इथं नर्मदा मैयाची अखंड ध्वनी आहे. आणि इथं कन्याभोजन देण्याचं विशेष महत्त्व आहे. कारण नर्मदा मैया ही कुमारिका आहे आणि मग कुमारिका असल्यामुळं कुठल्याही तटावर कन्याभोजन दिलं तर आपल्याला त्याचं खूप पुण्य मिळतं, म्हणून कन्याभोजन दिलं जातं. नर्मदा माईच्या कुठल्याही तटावर गेले तरी, कुठल्याही घाटावर गेले तरी तिथं आपल्याला कन्याभोजन देणे जरुरीचं असतं. म्हणजे जरुरीचं नाही तर ते आपल्यासाठी पुण्यदायी आहे. नर्मदे हर. आणि ही ध्वनी आहे अखंड ध्वनी. तो आहे नर्मदा माईचा उत्तर तट आणि हा दक्षिण तट. आता आम्ही तट बदललेला आहे. आता मी तिकडे जाऊ शकणार नाही. आता मी दक्षिण तटानेच खाली गेलं पाहिजे असा नियम. आपण दक्षिण तटावरून ज्यावेळेस परिक्रमा सुरू केली त्यावेळेस आपण दक्षिण तटावर, समुद्रातून आपण उत्तर तटाला गेलो आणि उत्तर तटावरून अमरकंटकला आलो. अमरकंटकवरून आता परत तट बदली करून दक्षिण तटावर आलो. आता परत आपण ओंकारेश्वरला जाणार. नर्मदे हर. आणि अमरकंटकमध्ये एक काळजी घ्यायला लागते. तुम्ही कुठलीच गोष्ट मोकळीच ठेवू शकत नाही, कारण इथे खूप माकडे आहेत. दिसत नसली तरी मोकळी वस्तू दिसली तर लगेच त्याच्यावरती झेप घेतात. तेव्हा काही एक बसली. नर्मदे हर. उगमस्थानामध्ये म्हणजेच अमरकंटकमध्ये आपण आहोत. आता आपण पाहतोय रेवाकुंड. रेवाकुंडाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे
नर्मदे नर्मदे हर. आपण जिथं असतो याच्यात तिथून आपण जे आता मगाशी कुंड पाहिलं तिथून नर्मदा मैया निघाल्यानंतर इथं प्रकट होते. त्याला रेवाकुंड असं म्हणतात. आणि रेवाकुंडातून परत पुढे प्रवाहित होते. अरे नर्मदे नर्मदे. नाही हो, एक प्राचीन मंदिर आहे, परंतु गेट बंद असल्यामुळे मी आज जाऊ शकत नाही. माहिती घेता येत नाही. खूप प्राचीन काळातील आणि वेगळ्या पद्धतीचं असं मंदिर आहे. नर्मदे.